नमस्कार. रयतेचा दरबारमध्ये आपणा सगळ्यांचं हार्दिक स्वागत. निरनिराळ्या सकारात्मक प्रयत्नांची माहिती आपण आपल्या ह्या कार्यक्रमातून करून घेत असतो, ज्याला उत्तम प्रतिसाद आम्हाला मिळत आहे. त्याबद्दल अनेक अनेक धन्यवाद. त्याच अनुषंगाने मागच्या भागासाठी सुद्धा आम्हाला खूप छान प्रतिसाद मिळाला. मागच्या भागामध्ये आपण महसूल विभागाची एक प्रणाली आहे त्याबद्दल जाणून घेतलं होतं आणि ह्या प्रणालीसाठी AIचाही वापर करण्यात आला होता. पुण्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी सुहास मापारी सरांनी ही प्रणाली तयार केली आहे. मुळात गौण खनिजामध्ये जे गैरव्यवहार चालतात ना, त्याच्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी ही प्रणाली त्यांनी तयार केलेली आहे आणि ह्या प्रणालीची अंमलबजावणी सुद्धा सुरू झालेली आहे आणि त्याचे खूप लाभसुद्धा मिळत आहेत. याविषयीची संपूर्ण माहिती आपण जाणून घेतली. अशाच प्रकारची वेगवेगळ्या विषयांवरची माहिती जर का तुम्हाला हवी असेल ना, तर रयतेचा दरबारचा प्रत्येक एपिसोड आपण बघायला पाहिजे. त्यासाठीच एकमेकांना मदत करू, एकमेकांची काळजी घेऊया आणि सगळ्यांचं जगणं समृद्ध करूया. त्यासाठीच रयतेचा दरबार. रयतेचा दरबारमधला आपला आजचा विषय खूप छान आहे. तुम्हाला सगळ्यांना अतिशय आवडेल आणि या भर उन्हाळ्याच्या मोसमामध्ये कुठेतरी आपल्या सगळ्यांना दिलासा देणारा असाच आपला आजचा विषय आहे. मंडळी, इतर राज्यांच्या तुलनेमध्ये महाराष्ट्र राज्याची भूजल पातळी सर्वाधिक आहे. ही पातळी जवळपास 3.5 अब्ज लिटर इतकी आहे, जी 4 एप्रिल 2025 रोजी दुपारी 4 वाजता आम्ही बघितली आणि तीही जलयुक्त शिवारच्या वॉर रूममध्ये. जलप्राप्तीच्या ह्या यशाच्या मागे आहे जलयुक्त शिवार योजना, जी आता लोकचळवळ झाली आहे. महाराष्ट्र गेल्या काही महिन्यापूर्वी संपूर्ण देशातल्या पाण्याचा एक आढाव्याचा रिपोर्ट आलेला आहे, ज्याच्यामध्ये महाराष्ट्र हे एकमेव राज्य असं आहे की ज्या राज्यामध्ये पाण्याची भूजल पातळी इतर सर्व राज्यापेक्षा जास्त वाढलेली दिसते आहे. ह्याचं कारण महाराष्ट्राने राज्य शासनाची योजना आणि लोक चळवळ ह्या दोन्ही गोष्टी एकत्र केलेल्या आहेत आणि लोक सहभाग समोर ठेवलेला आहे. अनेक स्वयंसेवी संस्था स्वतःचं मन लावून ह्याच्यामध्ये झोकून देऊन काम करतायत. मंडळी, जलयुक्त शिवार योजनेचा आता 3रा टप्पा कार्यान्वित करण्यात येणार आहे आणि त्या दृष्टीने विविध कामांना सुरुवातही झालेली आहे. आपल्याला कल्पना आहे की महाराष्ट्रामध्ये 2015 सालापासून आपण पाण्याचं जनआंदोलन उभं केलं. जलयुक्त शिवार सारखी योजना सुरू केली कारण आपल्याला या गोष्टीची कल्पना होती की महाराष्ट्रामध्ये जर शेती शाश्वत करायची असेल तर जोवर आपली गावं ही जलसमृद्ध होत नाही, जलपरिपूर्ण होत नाही, जोपर्यंत ते वॉटर बजेटिंग, वॉटर अकाउंटिंग करणार नाही आणि पाण्याचं शास्त्र शिकणार नाहीत, जोपर्यंत लोकसहभाग त्याच्यातला वाढणार नाही, तोपर्यंत महाराष्ट्र हा दुष्काळीच राहील. कारण 52% महाराष्ट्र असं आहे की ज्या ठिकाणी पाऊस कमी पडतो तर अवर्षण प्रमाण अशा प्रकारचा महाराष्ट्र आहे आणि म्हणून जलसंधारणातूनच आपण हे परिवर्तन करू शकतो की दरवर्षी अनुभवाप्रमाणे बदल होतो. जलयुक्त शिवारमध्ये 2, 3, 4 गोष्टी आहेत, एकच गोष्ट नाही आहे. जलयुक्त शिवारमध्ये मोठे धरणं आहेत, जलयुक्त शिवारमध्ये मोठमोठे वॉटर प्रोजेक्ट आहेत, ग्रीड लाईनचे प्रोजेक्ट आहेत. जलयुक्त शिवारमध्ये तलावांचं काम पूर्वी नव्हतं, हे आत्ता गेल्या काही वर्षात आलं आहे. जलयुक्त शिवारमध्ये बऱ्याच गोष्टी इन्क्लूड केलेल्या आहेत आणि हळूहळू त्याच्यामध्ये महाराष्ट्र राज्य शासन रिफाईनमेंट करून एकदम युजर फ्रेंडली योजना आणते. मंडळी, जलयुक्त शिवार योजनेमध्ये काही सुधारणा करण्यात आलेल्या आहेत. त्याचबरोबर काही सामंजस्य करारही करण्यात आलेले आहेत, ज्यासाठी विविध सामाजिक किंवा सेवाभावी संस्थांचा अंतर्भाव करण्यात आला आहे. त्यामध्ये एक महत्त्वाची संस्था म्हणजे भारतीय जैन संघटना. मृद व जलसंधारण विभाग आणि ह्या संघटनेमध्ये नुकताच सामंजस्य करार झाला आहे.
ग्रामपंचायतीकडून गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार योजनेअंतर्गत मागणी जमा करणं, ती शासनापर्यंत पोहोचवणं आणि योजनेची प्रचार प्रसिद्धी जनजागृती करणं. सरकारच्या मध्ये आणि BJSच्या मध्ये दरवर्षी करार होतो. गेल्या 2 वर्षामध्ये महाराष्ट्र राज्य शासनाला मी धन्यवाद देऊ इच्छितो. माननीय देवेंद्र फडणवीस यांनी 2014 मध्ये जलयुक्त शिवार ही योजना आणली आणि त्या योजनेमुळे 2014 पासून आत्तापर्यंत स्लोली हे एका दिवसात होणारं काम नाही, हे आयुष्यभर केलं तरी कमी पडणारं काम आहे. परंतु त्याच्यासाठी योजना बनवणं, त्याच्यासाठी पैसा आणणं, त्याच्यासाठी योजनेमध्ये युजर फ्रेंडली करणं, तो सरकारचा पैसा योग्य स्थानापर्यंत पोहोचेल याची व्यवस्था करणं, सहज ती योजना राबवली जाईल अशी करणं, हे शासनाने सातत्याने 10 वर्षापासून करत राहिले. मंडळी, जलयुक्त शिवार ही आपली जी योजना आहे ना, ही पथदर्शी योजना आहे जी जनतेला पटली आणि त्यामुळे ह्या योजनेमध्ये लोकसहभाग प्रचंड प्रमाणामध्ये वाढला. आणि त्याचबरोबर निरनिराळ्या संस्था असतील, सामाजिक संस्था असतील, कॉर्पोरेट संस्था असतील किंवा व्यक्ती असतील, या साऱ्यांनी ह्या योजनेमध्ये योगदान दिलं. आम्ही 2013 मध्ये भारतीय जैन संघटना म्हणून निर्णय घेतला की आम्ही पाण्यामध्ये आयुष्यभर काम करणार आणि नुसतं काम करणार नाही, तर शासनाच्या बरोबर शासनाला पूरक असं काम करणार. कारण शासनाकडे यंत्रणा आहे, शासनाकडे पाण्याचे वेगळे 7-8 डिपार्टमेंट आहेत, शासनाकडे बजेट आहे. ते योग्य पद्धतीने प्रत्येक गावामध्ये असणाऱ्या प्रॅक्टिकल डिफिकल्टीज सोडविण्यासाठी कधीही अशा प्रकारच्या कामामध्ये लोकचळवळ लागते, लोकसहभाग लागतो. त्यामुळं पाण्याची एक लोकचळवळ उभी केली पाहिजे, जेणेकरून लोकांच्या समोर पाण्याचं एक आंदोलन क्रिएट होईल, जेणेकरून शासनाचं लक्ष जास्त मोठ्या प्रमाणावरती राहील, जेणेकरून शासनाच्या योजनांचा योग्य फायदा होऊ शकेल. मंडळी, या सगळ्या संस्थांच्या बरोबर आपल्या जनता दरबारचं योगदान सुद्धा आपल्याला मान्य करावंच लागेल. संपूर्ण राज्यभर भ्रमंती करून आपण जलयुक्त शिवारचे जवळपास 50 ते 60 एपिसोड जनता दरबारात केले आहेत. अगदी गडचिरोलीपासून जव्हार मोखाडापर्यंतच्या जलयुक्त शिवारच्या यशोगाथा, कामं, त्याची प्रगती आपण मांडलेली आहे. लाभार्थ्यांची मनोगत आपण ऐकलेली आहे. जलयुक्त शिवारमुळे पाणी मिळते हा विश्वास जनतेला मिळाला. त्यासाठीची जागृती खूप महत्त्वाची होती, जी जनता दरबारमुळे आम्ही म्हणजे मी आणि कमलेश चंगेडी यांनी केली. त्याबद्दल अनेक पुरस्कारही आम्हाला मिळाले. पण त्याहीपेक्षा गावागावांमध्ये जलप्राप्ती होते आहे याचा आम्हाला फार आनंद आहे. आमच्या जलयुक्त शिवारच्या वाटचालीचा एक ग्रंथही आम्ही लवकरच प्रकाशित करत आहोत. मंडळी, आज आपण जलयुक्त शिवार योजनेला प्रचंड बळ देणाऱ्या शांतीलाल मुथा सरांचं योगदान जाणून घेणार आहोत. सुरुवातीच्या काळामध्ये आम्ही एक जिल्ह्यामध्ये जाऊन मी एक महिना त्या ठिकाणी मुक्काम करून 100, 150, 200 तलाव त्या जिल्ह्यातले गाळ काढले. मग आमच्या निदर्शनाला आलं, हे गाळ जो आम्ही काढतो तलावातून, त्याच्यामुळे काय होतं, एकतर आम्ही गाळ काढतो, गाळ काढल्यामुळे तलावाची पाणी साठवण क्षमता वाढते. ते पाणी तलावामध्ये आल्यानंतर साठतं तर, परंतु त्याच्यामध्ये ते मुरतं. ते मुरलं तर गावातल्या विहिरी आणि बोरवेलसुद्धा चार्ज होतात. तिसरा फायदा काय आहे, तर तिसरा फायदा तो गाळ जर शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जाऊन पसरवला गेला तर शेतकऱ्यांचा खतांचा वापर कमी होतो, जी बंजर जमीन असते ती उपजाऊ बनते आणि त्यांचं उत्पन्न एका वर्षात 2-3 पिकं घ्यावी लागतात. त्यामुळं शेतकऱ्यांचं उत्पन्न डबल टिबल होण्यासाठी त्याचा फायदा होतो. त्यामुळं नुसता जर गाळ काढला तर त्याचे कितीतरी मल्टिपल चांगले पॉझिटिव्ह इम्पॅक्ट जनतेमध्ये होतात. आणि गाळ काढत असताना एक चळवळ होते, लोक येतात, श्रमदानसुद्धा करतात. त्यामुळे एक प्रत्येक माणसाला हे पाणी माझं आहे, मी त्याला वाचवलं पाहिजे, मी त्याला साठवून ठेवलं पाहिजे, माझी काही जबाबदारी आहे ह्याची जाणीव क्रिएट होते. त्यामुळे आम्ही हा निर्णय घेतला. सुरुवातीला आम्ही गाळ काढत होतो तेव्हा आम्ही प्रयोग करत होतो. आम्ही आमच्याच मशीन लावायचो, डिझेल आम्हीच द्यायचो, गाळ आम्हीच वाहून शेतकऱ्यांना नेऊन द्यायचो.
हळूहळू 2-4 वर्ष हे काम आम्ही सुरू केल्यानंतर मग आम्ही त्याच्यात लोकांचा सहभाग कसा होईल. प्रत्यक्ष फील्डवर काम केल्यानंतरच त्या कामातल्या खाचाखोचा, उणीवा, त्रुटी हे जे काय आहे ना, हे नेहमीच समजत असतं. आणि त्यात जाणून घेऊन सरांनी राज्य सरकारला विविध सूचना केल्या. मग आम्ही लोकांना अशी विनंती करायला लागलो की आम्ही गाळ काढून देतो, तुमच्या शेतीला उपयोगीला येईल, तुम्ही तो गाळ घेऊन जा तुमच्या खर्चाने. म्हणजे गाळाची वाहतूक करण्याचा खर्च हा 70%. मग ते शेतकरी लोक त्यांच्या खर्चाने गाळ घेऊन जाऊ लागले, त्यांचं ट्रॅक्टर वापरू लागले आणि प्रोजेक्टमधला आमचा 70% खर्च कमी झाला. मग हळूहळू मी राज्य शासनाला सांगितलं की आम्ही मशीन पुरवतो, तुम्ही डिझेल पुरवा मशीनपर्यंत, आम्हाला पैसे नका देऊ. भारतीय जनसंघटना पैसा घेत नाही शासनाकडून. मग आम्ही मशीन पुरवायला सुरुवात केली, सरकारने मशीनमध्ये डिझेल भरायला सुरुवात केली, शेतकऱ्याने गाळ घेऊन जायला सुरुवात केली. मग 2-3 वर्ष गेल्यानंतर ही योजना जशी यशस्वी होऊ लागली, भारतीय जैन संघटना आणि महाराष्ट्र राज्य सरकार यांच्यामध्ये विविध करारही करण्यात आले आहेत. आणि आजचा विषय असा आहे की गेल्या 3 वर्षापासून आम्ही राज्य शासनाबरोबर विचारविनिमय करून कोणती गोष्ट सोपी आहे आणि त्याचा GR कसा काढला पाहिजे. उदाहरणार्थ, जर गाळ काढायचा तर सगळीकडे एकच रेट असला पाहिजे. मग आम्ही राज्य शासनाला रिक्वेस्ट केली की तुम्ही एक रेट ठरवा, म्हणजे महाराष्ट्रामध्ये टेंडरची गरज नाही, कशाचीच गरज नाही. ते महाराष्ट्र शासनाने ॲक्सेप्ट केलं. रेट फिक्स झाल्यानंतर ही सगळी कामं NGOना द्या असं मुथासरांनी राज्य सरकारला सुचवलं. दुसरा मुद्दा आम्ही सजेस्ट केला की महाराष्ट्र शासनाला सांगितलं हे काम तुम्ही NGOला द्या, कुठल्याही NGOला द्या, तुम्हाला रेट फिक्स केलेला आहे, काय फरक पडतो. महाराष्ट्र शासनाने ते काम NGOला ब्लँकपणे कलेक्टरला सांगून NGOला द्यायला सांगितलं. नंतर लक्षात आलं की NGOची संख्याच कमी आहे. 30,000 गावं आहेत महाराष्ट्रात, 10-20 हजार तलावाचं काम करावं लागतं, इतके NGO कुठून येणार. म्हणून मागच्या वर्षी मी मुख्यमंत्री साहेबांना रिक्वेस्ट केली की तुम्ही NGO नसेल तर ग्रामपंचायतीलाच काम द्या, ग्रामपंचायतीलाच वर्क ऑर्डर द्या, सरकारी यंत्रणा आहे. म्हणजे पूर्णपणे आम्ही मधल्या एजन्सीज पण काढून टाकल्या. आणि आता यावर्षी शासनाने GR काढलेला आहे की डायरेक्ट ग्रामपंचायतीला कलेक्टर कामाची वर्क ऑर्डर ठरलेल्या दराप्रमाणे देऊ शकतात. जलयुक्त शिवारची प्रत्येक फाईल मंत्रालयात जात होती, त्यामुळे विलंब होत होता. नंतर एक सजेशन आम्ही असं दिलं की प्रत्येकाला पेमेंट जे व्हायचं ती फाईल मंत्रालयापर्यंत जायची. प्रत्येक कामाची फाईल मंत्रालयापर्यंत जायची, 1-1 वर्ष लोकांना पेमेंट मिळत नव्हतं. मग मी मागच्या वर्षी राज्य शासनाला अशी रिक्वेस्ट केली की तुम्ही कलेक्टरला अधिकार द्या, तुम्ही कलेक्टरला पेमेंट करा आणि कलेक्टर लेवलवरती रक्कम अदा करा, तरच ही स्कीम खेड्यापाड्यात जाईल, नाहीतर ही स्कीम जाणार नाही. लोकांना 1-1 वर्ष पैसे मिळत नाहीत, हे काय कॉन्ट्रॅक्टर लोक नाही आहेत. मला ह्या गोष्टीचा अभिमान वाटतो की राज्य शासनाने ही सुद्धा सूचना मान्य केली. ह्या सर्व सूचना राज्य शासनाने मान्य केलेल्या आहेत. त्याचबरोबर जलयुक्त शिवार बाबतचं एक ॲप आहे, अवनी ॲप, ते आता राज्य सरकारने स्वीकारलं आहे. आमचेच एक मित्र अमित चंद्रा त्यांनी अवनी ॲप बनवलं. त्या अवनी ॲप सरकारने स्वतःचं ॲप म्हणून वापरत आहेत. त्याच्यामध्ये जे काम केलं जातं त्याचं जिओ टॅगिंग, त्याचं डेली प्रोग्रेस, किती ट्रॉल्या गाळ निघाला, कोणाच्या शेतात टाकला, इथपर्यंत त्याच्यामध्ये ॲटोमॅटिक त्याला कॉम्प्युटरायझेशन करून सिस्टीममध्ये आणलं गेलं. जलयुक्त शिवारसाठी मुथासरांनी एक पोर्टल बनवलेलं आहे, जे आता राज्य सरकारने स्वीकारलं आहे. ह्या वर्षीचा जलदिन साजरा करत असताना ह्या पोर्टलचा स्वीकार करण्यात आला. आणि आत्ता 1 महिन्यापूर्वी मी परत राज्य शासनाबरोबर एक MOU केला. आम्ही एक पोर्टल बनवलं, लोकांची डिमांड कशी घ्यायची. हा प्रोजेक्ट सप्लायमध्ये नसून डिमांड लेवलला आम्ही आणला. मग त्याच्यासाठी भारतीय जैन संघटनेने एक BJSचं डिमांड ड्रिव्हनचं ॲप्लिकेशन तयार केलं. भारतीय जैन संघटनेने एक पोर्टल तयार केलं ज्याचं नाव आहे shivar.com, SHIWAR.com. हे पोर्टल आत्ता कुठल्याही गावातल्या सरपंचाने जरी ओपन केलं तरी त्याला अर्ज कसा करायचा, कोणती स्कीम आहे, प्रोसेस काय आहे, काय काय केलं पाहिजे, हे 5 मिनिटात कळतं. त्यामुळं हे पोर्टल तयार करून गव्हर्नमेंटनी आता त्यांचं पोर्टल म्हणून डिक्लेअर केलेलं आहे इंटरनॅशनल वॉटर डेच्या दिवशी, अगदी 21 तारखेला.
त्यानंतर आम्ही डिमांड जनरेशनचं पोर्टल प्रत्येक सरपंचांनी त्याच्या लेटरहेडवरती अर्ज करून त्याचा फोटो काढून तो ॲपमध्ये अपलोड केला की त्याची डिमांड सरकारपर्यंत पोहोचते. शासकीय अधिकारी त्याच्यावरती प्रशासकीय मान्यता देतात. त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही कॉम्प्युटरायझेशन आणण्याचा प्रयत्न केला. पण हे एका दिवसात होत नसतं. आज 10 वर्षापासून आम्ही हे सातत्याने करत आलो आहे. म्हणून प्रत्येक वर्षी बदल करत 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 आता कुठे एक अतिशय सुलभ अशी शासनाचीच योजना तयार झाली. आता शासन डायरेक्ट ठरलेल्या दराप्रमाणे लोकांना पैसे देते, कलेक्टरच्या लेवलला पैसे देते. जलयुक्त शिवारच्या कामांमधून जो गाळ मिळतो तो गरीब शेतकऱ्यांना मिळावा यासाठी सुद्धा मुथा सरांनी काही उपाय सुचवले. आम्ही जे काही कामं केले त्याच्यामध्ये एक गोष्ट आम्हाला आढळून आली. गाळ कोण घेऊन जातं? जे श्रीमंत शेतकरी आहेत, मोठे शेतकरी आहेत, पैशावाले शेतकरी आहेत, ते गाळ घेऊन जातात. पण मग गरीब शेतकरी वंचित राहतात, मागासवर्गीय लोक वंचित राहतात. ज्या शेतकऱ्यांच्या घरामध्ये आत्महत्या झालेली आहे, त्यांची विधवा अमकं तमकं, ते वंचित राहतात. म्हणून राज्य शासनाने मागासवर्गीय, अल्पभूधारक, विधवा, आत्महत्या शेतकऱ्यांच्या पत्नी ह्यांच्या नावाने गाळ घेऊन जाण्यासाठी वाहतुकीचं अनुदान डिक्लेअर केलं. आणि गेल्या 3 वर्षापासून ह्या अनुदानाचं वितरण चालू आहे. आणि आता मंडळी, जलयुक्त शिवार योजनेसाठी पुण्यामध्ये एक अत्याधुनिक वॉर रूम कार्यान्वित करण्यात आली आहे, ज्याची लिंक राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यात आहे. त्यातून जलयुक्त बाबतचा रिअल डेटा मिळतो. हा डेटा उपलब्ध होण्यासाठी भारतीय जैन संघटनेनं प्रशिक्षित केलेलं मनुष्यबळ कार्यरत आहे. तर हे भारतीय जैन संघटनेचं आपण ह्याला वॉर रूम म्हणतोय. वॉटर रिलेटेड जितके आपले प्रोग्राम्स होतात 2013 पासून जे होतं आहे हे सगळं इव्हेंच्युअली ग्रॅज्युअली आपण पहिले एक्सेल शीट्स वगैरे असायचे. आता दिस ऑल इज थ्रू अन ऑनलाईन टेक्नॉलॉजी. हे रिअल टाईम डेटा आपलं एक स्वतःचं ॲप्लिकेशन आहे ज्याला आपण BJSचं ॲप म्हणतो. या ॲप्लिकेशन हे आपण कम्प्लीट प्रशिक्षण जे आहे, जे जिल्हा पातळीवर किंवा तालुका पातळीवर जे आपले मुलं काम करतात, डिस्ट्रिक्ट प्रोग्राम कोऑर्डिनेटर्स आपण म्हणतो, यांना आपण प्रशिक्षण देतो. इथे 10-10 दिवसाचं ट्रेनिंग होतं. आणि हा सगळी माहिती जी फील्डवरून असते ही रिअल टाईम मुलं भरतात. आणि ती माहिती आपल्याला इकडे ह्या डॅशबोर्ड्सवर आपल्याला दिसते. म्हणजे ती माहिती जसं असेल की आता अधिकाऱ्यांकडून आपण घेतो की किती काम होणार आहेत, वॉटर बॉडी, जिल्हा, तालुका, गावाचं नावं. त्याच्यानंतर जेव्हा आपण काम सुरू करतो, कुठली मशीन लावली आपण, ती मशीन किती तास चालते. तेवढंच नाही, की जी शेतकरी जे असतात, जे गाळ घेऊन जातात, पुढे तुम्हाला त्यांची सुद्धा सगळी माहिती दिसतात. म्हणजे त्या शेतकरीचं नाव, त्याचा मोबाईल नंबर. तर हा कम्प्लीट डेटा जो असतो तो तिथून आपल्याला येतो. आणि हा रिअल टाईम यायचं म्हणजे महत्त्व हे आहे की ही सगळी टीम जी आहे ही बसून इकडे हे चेक करते. जसं एक समजा एक आपल्या जिल्ह्यातून आपलं इन्फॉर्मेशन नाही आलं तर आम्ही इमिजिएटली त्याला चेक करतो की ही इन्फॉर्मेशन का नाही आली बाबा तुझ्याकडून, काय राहिलं, सो व्हॉट इज द प्रॉब्लेम. सो दीज थिंग्स आर चेक्ड. तेवढंच नाही मॅडम, तो फोटोग्राफ्स पण जे आहे कामाचे, म्हणजे तुम्ही पुढे बघितलात काम सुरू व्हायच्या पहिले, काम चालू असताना हे रोजचे रोज त्याला फोटोसुद्धा अपलोड करावं लागतं. म्हणजे तुम्ही कधीही विचारलात की ह्या तारखेला आता हा जसे तुम्ही डॅशबोर्ड्स दिसतात हे आपण डिव्हिजन वाईज डॅशबोर्ड्स घेतलेत. आपले इकडचे जे 6 डिव्हिजन आहेत, अमरावती, संभाजीनगर, कोकण, नागपूर, नाशिक, पुणे, डिव्हिजन वाईज आहे. पुढे तुम्ही गेलात, तुम्ही एका गावात जरी डीप ड्राईव्ह केलात की मला या गावाची इन्फॉर्मेशन द्या, तर त्या गावामध्ये किती काम झालं, किती शेतकऱ्याला बेनिफिट मिळालं, आपण किती गाळ काढली, ही सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला इकडे डिस्प्ले दिसते. पण मग आता जलयुक्त शिवारचं काम जे चालू 2014 पासून आजवर चालू आहे, थांबलेलंच नाहीये. नाही, 2013 मध्ये मुथा सरांनी स्वतःहूनच बीड, कारण त्यावेळी फारच तिकडे परिस्थिती गंभीर होती, तर बीडमध्ये काम सुरू केलं. आणि इव्हेंच्युअली ग्रॅज्युअली हे आपण गव्हर्नमेंटबरोबर काम करायला सुरू केलं. तर हे प्रोग्राम्स वेगळे वेगळे, एक सुजलाम सुफलाम म्हणून आपण राबवलं, जो एक डिस्ट्रिक्ट लेवल प्रोग्राम होता. बुलढाण्यापासून सुरू केलं आपण ते. आणि त्याच्यानंतर मग बुलढाणा, वाशिम, अकोला, लातूर, उस्मानाबाद. आणि आता आपण जे करतोय, कारण आपला जो मॉडेल आहे तो इतका फेमस झाला आहे, तो फक्त बुलढाण्यातच नाही, महाराष्ट्रातच नाही, अख्ख्या भारतामध्ये तो प्रसिद्ध झाला आहे. तर असा मॉडेल आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, कारण एक एक जिल्ह्यात तुम्ही कधी पण करणार, तर गव्हर्नमेंटने हा प्रोग्राम घेतला आहे. ओके. आणि पहिल्यांदा असं झालं आहे की महाराष्ट्रामध्ये की तुम्ही ग्रामपंचायत असलात तरी तुम्ही हे मॉडेल तुमच्या इथे राबवू शकता. ओके. कम्प्लीट ह्याचं प्रशिक्षण जे आहे हे www.shivar.com या पोर्टलवर तुम्हाला मिळेल. आणि तुम्हाला जर काही तुम्ही तिकडे करताल फील्डवर, ती सगळी इन्फॉर्मेशन आपल्याला आपण इथे सगळी कलेक्ट करतो. आणि हे सेम डॅशबोर्ड, हे जे लिंक्स दिसतात, हे मंत्रालयामध्ये असू दे
किंवा मिनिस्टर लेवलला असू दे किंवा कलेक्टर लेवलला असू दे, हे सगळ्यांना हे डॅशबोर्ड जे तुम्हाला इथं दिसतं हेच त्यांना फील्डवर दिसतं. म्हणजे त्यांना रिअल टाईम रिव्ह्यू करता येतो की बाबा जी इन्फॉर्मेशन आमच्या इथे काम चालू आहे ते काय चाललंय. सो इट्स अ सेम लिंक जे एव्हरीवन हॅज इट ॲट डिफरंट लेवल्स. मंडळी, पाणी हे अत्यावश्यक आहेच, पण त्याची जाणीव होणं हे जास्त महत्त्वाचं आहे. गेली 38 वर्षापासून आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्राच्या बाहेरही वेगवेगळ्या प्रकारचे सामाजिक कार्य करत आलेलो आहोत. त्यामध्ये खास करून पाण्याच्या संदर्भामध्ये जर सांगायचं असेल तर पाणी हे जीवन आहे आणि पाण्याचं खूप मोठं महत्त्व प्रत्येक व्यक्तीच्या लाईफमध्ये आहे. पाण्याशिवाय माणूस जगू शकत नाही. पण मी अनेक वर्षापासून असं ऐकतोय की इथून पुढचं युद्ध झालं तर ते पाण्यावरती होईल. त्याची प्रचिती गेल्या 12 वर्षापासून यायला सुरुवात झाली. महाराष्ट्रामध्ये 2013मध्ये एक मोठा दुष्काळ आला. म्हणजे संपूर्ण देशामध्ये महाराष्ट्र एक असं राज्य आहे की एका जिल्ह्यावरून, सांगलीवरून लातूरपर्यंत पिण्याचं पाणी ट्रेननी घेऊन गेले. म्हणजे अशा प्रकारचा काळा दिवस परत महाराष्ट्रामध्ये कधीही येऊ नये असं आम्हाला वाटतं. आणि आता पाणी मिळवण्याचा मार्ग आपल्याला सापडलेला आहे, जलयुक्त शिवार योजना. आणि त्यासाठीच जलयुक्त शिवार योजनेची शिस्तबद्ध कार्यवाही करणं आवश्यक आहे आणि त्यातून पाणी मिळवायचं. जरी पाऊस भरपूर पडला तरी क्लायमेट चेंजमुळं ऊन जर जास्त पडलं तर त्याचं बाष्पीभवन होतं आणि तुम्ही परत कोरडे होता. त्यामुळं मी महाराष्ट्राच्या जनतेला आवाहन करतो की ह्यामध्ये सातत्य ठेवणं गरजेचं आहे. पूर्ण दरवर्षी प्रत्येक ठिकाणी दुष्काळ पडतो, आदर तो ओला पडतो नाही तर सुका पडतो. मग त्या शेतकऱ्यांचं नुकसान होतं. संपूर्ण प्रक्रियेमध्ये भरडला जातो तो शेतकरी. आणि त्याच्यामुळे दरवेळेला प्रत्येक राज्य सरकारला आणि केंद्र सरकारला कर्ज माफ करण्याचं पॅकेज द्यावं लागतं. म्हणजे इतका मोठा बोजा राज्याच्या तिजोरीवरती येतो. हे जर आम्ही सगळ्या लोकांनी नीटपणाने काम करण्याचा प्रयत्न केला आणि शेतकऱ्यांना पाणी मिळालं, शेती झाली, पीक आलं, तर पाऊस जास्त आल्यानंतर ते पाणी कसं रोखायचं ते ॲटोमॅटिक होतं. पाऊस कमी पडल्यावर आपल्याकडचं पाणी कसं वापरायचं ते ॲटोमॅटिक होतं. त्यामुळे ह्याचा डबल टिबल फायदा होतो. हा फायदा जर झाला तर शेतकऱ्यांना कर्ज काढायची वेळ येणार नाही आणि सरकारला कर्ज माफ करायची वेळ येणार नाही. मंडळी, पाण्याचं काम करणाऱ्या या विविध संस्था म्हणजे भारतीय जैन संघटना असेल, नाम फाउंडेशन असेल, पाणी फाउंडेशन असेल, विविध व्यक्तिमत्व आहेत, त्याचबरोबर राज्य सरकारसुद्धा आहे. या साऱ्यांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे जलयुक्त शिवारला यश मिळतं आहे. आणि ह्या यशोगाथा लोकांपर्यंत पोहोचवण्याचं एकमेव व्यासपीठ म्हणजे आपला रयतेचा दरबार. त्याच अनुषंगाने आपला आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही जरूर आम्हाला कळवा. संपर्कासाठी आमचा पत्ता आहे raytechadarbar@gmail.com. जरूर आमच्याशी संपर्क साधा. तुमच्याकडे काही माहिती असेल, प्रश्न असतील, सूचना असतील तर तुम्ही आमच्यापर्यंत नक्कीच पोचवा. रयतेचा दरबारमधले हे जे सगळे एपिसोड आहेत ना, 450च्या वर एपिसोड आहेत, हे तुम्ही वारंवार बघू शकता आमच्या यूट्यूब चॅनलवरून. जनतादरबार.zd आणि रयतेचा दरबार या दोन्ही नावाने आमची यूट्यूब चॅनल आहेत, जी तुम्ही सबस्क्राईब करण्याची गरज आहे. रयतेचा दरबार आम्ही प्रसारित करत असतो दर सोमवारी रात्री 9 वाजता सह्याद्री वाहिनीवरून. सोमवारचाच हा एपिसोड आम्ही पुन्हा प्रसारित करत असतो दर शनिवारी सकाळी 8 वाजता सह्याद्री वाहिनीवरून. सोमवार रात्र 9, शनिवार सकाळ 8 हे जे दोन्ही एपिसोड आहेत ना, हे तुम्ही लाईव्ह बघू शकता सह्याद्री वाहिनीच्या फेसबुक पेजवरून. जरूर बघत राहा, कारण आम्ही ही जी माहिती तुम्हाला सांगतोय ना, या माहितीच्या उपयोगामुळे अनेकांचे लाभ होत आहेत किंवा होऊ शकतात. हा मात्र त्यासाठी रयतेचा दरबारचा प्रत्येक एपिसोड आपण नक्कीच बघायला पाहिजे. त्यासाठी एकमेकांना मदत करू, एकमेकांची काळजी घेऊया आणि सगळ्यांचं जगणं समृद्ध करूया. त्यासाठीच रयतेचा दरबार.